आणखीन तीव्र होणार असल्यानं ठाणेकर अधिकच घामाघूम झाले असून यामुळे त्वचाविकार वाढीस लागलेत। सर्वसाधारण घामोळ्यांनी भलतेच हैराण झाले। सिव्हिल रुग्णालयात त्वचा विभागात सर्वाधिक घामोळ्याच्या रुग्णांची संख्या जास्त असून शरीराला जास्तीत जास्त थंडावा देण्याचा प्रयत्न ठेवावा। बाहेर फिरताना भरपूर पाणी, अंगावर सुती कपडे, हिरव्या पालेभाज्या, पाणीदार फळं खाण्याचा सल्ला त्वचा तज्ज्ञांनी दिला आहे। अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे ऋतुचक्रच बिघडल्याचा भास होत असला तरी ठाण्यात उष्म्याचा पारा वाढलाय। जसा पाऊस जवळ येत आहे तशी उन्हाची दाहकता अधिकच वाढणार आहे। उन्हात फिरल्यामुळे डोळ्यांची जळजळ, पोटात मळमळ, डोके दुखणे, चक्कर येणे अशा नित्याच्याच गोष्टी झाल्यात, तरी त्वचाविकारांचे आजारही तेवढेच वाढले। मात्र सर्वाधिक घामोळ्यानं अनेक जण त्रस्त आहेत। ठाणे सिव्हिल रुग्णालयात घामोळे झाल्यानं उपचारासाठी रुग्ण येत असल्याची माहिती वरिष्ठ त्वचा तज्ज्ञ डॉक्टर कमलाकर जावळे यांनी दिली आहे। या दिवसांमध्ये नागरिकांनी भरपूर पाणी पिणं आवश्यक आहे। अंगावर सुती फिकट रंगाचे कपडे, दिवसातून 2 वेळा थंड पाण्यानं आंघोळ करणं, टोपी, गॉगल्स, सनस्क्रीन, लोशन लावणं, अंगावर घाम सुकणार नाही याची काळजी घेणं, मसालेदार पदार्थ खाऊ नयेत, मांसाहार कमी करावा, तसंच दुपारी घरातून बाहेर पडताना भरपूर पाणी पिऊन मगच बाहेर पडावं, असं आवाहन ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे। सध्याच्या घडीला उष्णतेची लाट आहे, उष्माघाताचे रुग्ण येऊ शकतात, त्यामुळे त्याची काळजी घ्यायला पाहिजे आपल्याला। आणि टेम्परेचर कमी असलं तरी आपल्याकडे दमट वातावरण असल्यामुळे घाम खूप जास्त होतो। तर रुटीनली जे आपण उन्हाळ्यात जी काळजी घेतो, उष्माघातामध्ये जे आम्ही इन्स्ट्रक्शन दिले ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे। टोपी घालून जाणे, स्कार्फ वापरणे, छत्री वापरणे, सुती सैल कपडे वापरणे, पाण्याची बॉटल सोबत ठेवणे, भरपूर प्रमाणात पाणी पिणे, गरज पडल्यास ORS पिणे। आणि घाम जास्त झाला तर डिहायड्रेट पण होऊ शकतो माणूस, आणि ऊन आणि घाम याच्यामुळे डिहायड्रेट होऊ शकतो। ORS घेतलं तर तिथे चांगलं राहतं। आणि ह्या काही प्रमाणात ज्या काही मार्केटमध्ये अँटी फंगल पावडर्स अवेलेबल आहे, ते जर अंगाला लावलं तर घामोळे नक्कीच होत नाही, आणि जी आपली चामडी लाल होते आणि खाज जास्त होते कधी कधी, किंवा बर्निंग सेन्सेशन यायला लागतात, ते आपण अवॉइड करू शकतो। आणि घामाघूम तुम्ही झाला असेल कामावर असताना किंवा पुढे जाऊन येतात, जर घरी आले तर माझ्या मते एकदा संध्याकाळी पण एकदा आंघोळ करणं किंवा शावर घेणं खूप गरजेचं आहे। ह्या गोष्टी केल्या तर आपण बाकी उष्माघात आणि जे घामोळे येतात त्याच्यापासून आपण स्वतःला बचाव करू शकतो। आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची खाण्याबद्दलचं आहे, तर आपण खाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे। फळं जेवढे सीजनल अवेलेबल आहे जास्तीत जास्त फळं खायला पाहिजे। अन्न हे ताजं खायला पाहिजे, शिळं अन्न खायला नको, कारण उष्णता आणि याच्यामुळे ते अन्न लवकर खराब होऊ शकतात। त्याच्यामुळे जेवढं फ्रेश तुम्ही अन्न खाल तेवढं चांगलं आहे। फ्रूट्सबद्दल तर आता मँगोचं सीझन आहे, टरबूज वगैरे, कलिंगड आहे, ह्या गोष्टी तुम्ही जास्तीत काकडी आहे, काकडीमध्ये सगळ्यात जास्त पाणी असतं। ह्या गोष्टी ज्या रुटीनली आपण करतो त्या जर जास्त खाल्ल्या तर बाकी आपण ह्या गोष्टीपासून नक्कीच प्रोटेक्ट करू शकतो। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। 12वीचा निकाल काल जाहीर झाला। ठाण्यातील श्रीरंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या आदित्य नितीन गोखलेनं 12वीच्या विज्ञान परीक्षेत 94% गुण मिळवलेत। आदित्य गोखले हा ठाणे मार्केट येथील लाहोजी हाईट्स येथील असून विज्ञान विषयात त्याला 100 पैकी 99 गुण मिळाले, तर भौतिकशास्त्रात 100 पैकी 94, रसायनशास्त्रात 100 पैकी 95 गुण मिळाले। त्यानुसार आदित्यला PCMमध्ये 96% गुण मिळाले। आदित्य गोखले याने आपले आईवडील दोघेही CA असून दोघेही वाणिज्य पार्श्वभूमीचं असल्याचं सांगितलं, परंतु आपल्यावर आपल्या पालकांनी अभ्यासाबाबत कधीही दबाव आणला नाही। त्यांनी आपल्याला कधीच सांगितलं नाही की तुझी वाणिज्य पार्श्वभूमी आहे, परंतु आपली आवड विज्ञानात होती, म्हणून त्यांनी आपल्याला फक्त विज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी संपर्क साधला आणि आज आपला निकाल असा लागलाय की 12वीच्या विज्ञान निकालात आपण 94.50% गुण मिळवले। दिवसातून तो 8 ते 10 तास अभ्यास करायचा आणि अभ्यासाव्यतिरिक्त तो लिहिण्यात जास्त वेळ वाया घालवत नसत, तर ते तो मनातल्या मनात आठवत असल्याचंही आदित्यनं सांगितलं। आदित्यनं 12वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना
तुम्ही जास्त दडपणाखाली अभ्यास करू नका, तर तुम्ही तुमचा अभ्यास मनमोकळापणाने करा, कारण शेवटी परीक्षा तुम्हालाच द्यावी लागते. त्यामुळे तुम्ही जितक्या मोकळ्या मनाने अभ्यास करा, तुम्ही तितका जास्त अभ्यास कराल तितकाच तुम्हाला अभ्यासात रस मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. हो, नक्कीच मला खूपच आनंद होतो आहे आणि माझे जे काही शिक्षक आहेत किंवा ज्यांनी मला सपोर्ट केलं, माझे स्पेशली माझे पालक आणि बाकी पण माझे मित्रपरिवार वगैरे सगळ्यांनी मला खूप सपोर्ट केलं. त्यामुळेच मला वाटतं की मी इथपर्यंत पोचू शकलो. तर पालकांचं कसं सपोर्ट होतं तुला? पालकांनी मला खूप सपोर्ट केलं. म्हणजे आता मला म्हणजे घरी कधी कधी अभ्यास व्हायचा नाही तर मी क्लासला जाऊन अभ्यास करायचो. तर क्लासला आईवडिलांनी मला डबा पोचवून दिला. तर ते सगळं आणि बाकी अजून काही लागलं तर लगेच धवपळ करणे वगैरे, तर यांनी अशा प्रकारे मला खूप सपोर्ट केला. दिवसाला किती तास तू अभ्यास करायचा? दिवसातून मी जवळपास 8 ते 10 तास अभ्यास करायचो. पण मी जनरली असंच रेकमेंड करतो सगळ्यांना की तुम्ही किती तास अभ्यास करता यापेक्षा जास्ती महत्त्वाचं आहे की तुम्ही किती तास प्रॉडक्टिव्हली आणि इफेक्टिव्हली अभ्यास करतात. म्हणजे जरी तुम्ही 5 तास जरी अभ्यास करत असाल नॉर्मल इफेक्टिव्हली, तरी इट इज वेल अँड गुड. ठाणेकरांची सांस्कृतिक भूक भागवणारं ठाणे महापालिकेचं कलाभवन गेली 6 वर्ष दुरुस्तीच्या अभावी बंद असल्याचं उघड झाले. एकीकडे अन्य वास्तूंच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत असताना कलाभवनाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं असल्याचं समजतंय. बाळासाहेब ठाकरे स्मारक डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाच्या आधी कापूरबावडी भागात ठाणे महानगरपालिकेनं कलाभवनाची निर्मिती केली होती. हेच कलाभवन सुरुवातीला ठाणेकरांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू होतं. या ठिकाणी अनेक नामवंत कलाकारांच्या कलेचं ठाणे कलाभवन येथे प्रदर्शन भरवण्यात आले. 3 मजली असणाऱ्या या कलाभवनात अनेक कार्यक्रमांचं आयोजन देखील आत्तापर्यंत करण्यात आले. मात्र दुरुस्तीच्या अभावी कोविड काळापासून हे कलाभवन दुरुस्त न झाल्यानं बंद अवस्थेत आहे. कलाभवनाच्या तळमजल्यावर प्लास्टर कोसळलं असून प्लास्टरची माती देखील हटवण्यात आली नाही. दुसऱ्या मजल्याची परिस्थिती देखील तशीच आहे. बाहेरच्या नावाच्या बोर्डाची देखील अतिशय खराब अवस्था आहे. दुरुस्ती अभावी कोट्यावधींचं कलाभवन मातीमोल होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या दुरुस्तीचा प्रस्ताव देखील दुर्लक्षित असल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वाढत्या उष्णतेमुळे ठाणे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याच्या पातळीत घसरण. ठाणे जिल्ह्याला उष्णतेच्या झळा बसत असून धरणातील पाणीसाठ्यात देखील बाष्पीभवनामुळे घट होताना दिसत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत बारवी धरणातील पाणीसाठा हा 3% खाली आलाय. तसंच ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांची पाणी पातळी 30 ते 35% आसपास आहे. पाण्याची खालावलेली पातळी पाहता पाणी शटडाऊन म्हणजेच अप्रत्यक्षपणे पाणी कपातीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणे जिल्ह्यात एप्रिल महिन्यापासून उष्णतेचा पारा चढला असून असह्य उष्म्यामुळे जनता हैराण झाली आहे. एप्रिल ते मे महिन्यात उष्णता वाढली की त्याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर सर्वाधिक होतो. या पाण्याचं बाष्पीभवन होऊन धरणातील पाण्याच्या पातळीत झपाट्यानं घट होत जाते. त्याचा परिणाम ठाणे आणि उपनगरातील शहरांना करण्यात येणाऱ्या दैनंदिन पाणी पुरवठ्यावर होतो. 5-6 वर्षांपूर्वी एप्रिल मे महिन्यात जाणवणारी पाणी टंचाईची झळ कमी झाली आहे. बारवी धरणाची वाढलेली उंची आणि अधेमध्ये पडणारा अवकाळी पाऊस यामुळे पाणी कपात करण्याची वेळ शासनावर येत नाही. 15 जुलैपर्यंत पुरेल असं पाण्याचं नियोजन करण्यात येतं. पाणी कपातीचा कोणताही निर्णय नसल्याचं शासनाकडून सांगितलं जातं. पाणी कपात केली जात नसली तरी देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली पाणी पुरवठा बंद ठेवणं आणि त्यानंतर पुरवठ्यावर होणारा परिणाम यामुळे अनेक भागात पाणी टंचाईचा सामना नागरिक करत आहेत. जिल्ह्यात मागील महिन्यापासून उष्णतेमध्ये वाढ झाली आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याचं अधिक प्रमाणात बाष्पीभवन होऊन धरणाच्या पातळीत घट होत आहे. ठाणे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाण्याची पातळी 30 ते 35% आली आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारा मुख्य स्रोत असलेले बारवी धरणात सध्याच्या घडीला 31% पाणीसाठा आहे. धरणातील पाण्याची पातळी ही 60.52 मीटर असून 106 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणात 34% पाणीसाठा होतो. पाण्याची पातळी ही 61.24 मीटर इतकी तर 115.60 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा होता. जून अखेरपर्यंत मुंबई आणि ठाणे शहरांना दैनंदिन पुरेसा पाणीपुरवठा होईल एवढा पाणीसाठा ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये असल्यामुळे पाणी कपातीची कोणतीही शक्यता नसल्याचं लघु पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.